अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। स्वामी समर्थ परिवारामार्फत संपन्न होणाऱ्या विविध उत्सवांमध्ये महाशिवरात्र हा उत्सवही दरवर्षी अत्यंत आनंदाने उत्साहाने आपण संपन्न करत आलो आहोत। सुरुवातीच्या काळामध्ये हा उत्सव पार्ले येथे संपन्न होत असे। पार्ल्याच्या वंदनाताई गोखले या अत्यंत मेहनत घेऊन हा उत्सव संपन्न करत असत। सर्व भक्त मंडळी, सहकारी मंडळी त्यांना मदत करत असत। काही वर्षानंतर स्वामी भवनात येणाऱ्या भक्तांची संख्या जसजशी वाढू लागली, त्यावेळेला उत्सव स्वामी भवनातच करणं आवश्यक आहे असे जाणवल्यामुळे हा उत्सव आता आपण स्वामी भवनात संपन्न करतोय। ह्या उत्सवासाठी दरवर्षी अनेक जण स्वामी भवनात येतात, दर्शनाला येणारी आहेत, दिवसभर उपासनेला बसणारी लोक आहेत। परंतु यावर्षी आपल्याला फार मोठा कार्यक्रम मंदिरात करणं शक्य नाही। सद्य परिस्थिती लक्षात घेता आपण स्वतःच काही बंधनं घालून घेणं गरजेचं असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरी बसून हा उत्सव संपन्न करावा। उपक्रम अगदी छोटा आणि साधा आहे। शिवाची उपासना, महाशिवरात्रीचा दिवस। श्री स्वामी समर्थांना शिवाच्या रूपात पाहून त्या दिवशी महाराजांची उपासना आपल्याला करायची आहे आणि म्हणून सकाळी महाराजांच्या मूर्तीवर आपला यावर्षीचा जो जप आहे, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ ओम, या जपाने अभिषेक करावा। 108 वेळा हा जप म्हणावा। त्यानंतर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या जपाची एक माळ ओढावी। नेहमीप्रमाणे आरती, धूप, दीप, नैवेद्य सारं महाराजांना अर्पण करावं। दिवसभरामध्ये जेवढ्या वेळ शक्य होईल तेवढ्या वेळेला ओम नमः शिवाय जप, स्वामी स्तवन आणि त्याचप्रमाणे ज्या जपाची आपण सांगता करणार आहोत तो ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ ओम हा जप जेवढ्या वेळा करता येईल तेवढा आपण करावा। आज मला पार्ल्याचा महाशिवरात्रीचा उत्सवही आठवतोय। 1983 सालचा पहिला उत्सव होता। आपले नाना त्या उत्सवाला होते। पार्ल्याच्या वंदनाताई गोखले यांनी पुढाकार घेऊन महाशिवरात्रीचा उत्सव संपन्न करण्याची जबाबदारी स्वीकारली होती। नाना अत्यंत आनंदात होते। आम्ही सर्व मंडळी तिथे जमलो। दिवसभराचा उत्तम कार्यक्रम संपन्न झाला। नानांचं प्रवचन झालं। दुपारी अल्पोपहार, सकाळी नाश्ता, दुपारचा चहा, सगळी व्यवस्था चोख होती। आपल्या नानांनी उत्सवासंबंधी एक खूप सुंदर सूचना किंवा एक विशिष्ट पद्धती आपल्याला घालून दिली आहे। आपल्याला माहितीच आहे की स्वामी जयंतीच्या दिवशी प्रत्येकाने स्वामींना प्रसाद म्हणून पुरणपोळी आणावी। आपल्याला पुरेल आणि आणखीन दोघा तिघांना पुरेल एवढी पुरणपोळी घेऊन यावी।
असं आवाहन नेहमीच केलं जातं, कारण तशी नानांची इच्छा होती. आता या पाठीमागे मोठा हेतू असा आहे की प्रत्येकाचा घरचा प्रसाद स्वामींपर्यंत पोचतो आणि प्रत्येकाच्या मनाला समाधान मिळतं. त्याचबरोबर संयोजक आयोजक आहेत त्यांच्यावर येणारा ताणही कमी पडतो. ज्याप्रमाणे स्वामी जयंतीला आपण पुरणपोळ्या एकत्रित करतो, त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला नानांनी सांगून ठेवलं होतं की प्रत्येकाने आपल्याला पुरेल आणि आपल्याबरोबर 4-5 जणांना पुरेल अशी खिचडी करून आणायची. आणि ही प्रथा खरोखरच सर्व स्वामी भक्त अजूनही या प्रथेचं पालन अत्यंत आनंदाने आणि मनोभावेने करत आहेत. पाडल्याच्या उत्सवातही अशाच प्रकारची सर्वांनी आणलेली खिचडी एकत्र केली जायची आणि मग दुपारी भोजनाच्या वेळेला ही खिचडी सर्वांना एकत्रित केलेली ही खिचडी सर्वांना दिली जायची. नानांच्या काही योजना खरोखरच खूपच सुंदर आणि त्याच्यामध्ये फार मोठा गहन अर्थ आहेत आणि परत आचरण करायला अत्यंत सोप्या. आता नानांची तशीच ती सत्कर्माची योजना. रोज स्वामींचं नित्य स्मरण राहावं म्हणून स्वामींपुढे कमीत कमी 1 रुपया काढून ठेवावा. महिन्याच्या शेवटी जमलेले पैसे संस्थेकडे पाठवावे की ज्या योगे संस्थेमार्फत इतर उपक्रम हाती घेतले जातील आणि आपण अर्पण केलेल्या पैशाचा विनियोग सत्कार्यासाठी केला जाईल. योजना अत्यंत छोट्या, सुलभ, सर्वांना करता येतील अशा योजना नानांनी आपल्याला दिल्या आहेत. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की नाना सेल्स मॅनेजरच्या पदापर्यंत पोचले होते, सेल्समन पासून सेल्स मॅनेजरच्या पदापर्यंत. आणि हे नियोजनाचं तंत्र नानांकडे फारच सुंदर होतं आणि त्याचा संस्थेला खरोखरच खूपच फार मोठा फायदा झाला आहे. आजही स्वामी भवनामध्ये जेव्हा आपण स्वामी जयंतीचा उत्सव करतो त्यावेळेला जेव्हा इतक्या लोकांची गर्दी असते, भक्तांची गर्दी असते, त्यावेळेला जमा झालेल्या या पुरणपोळ्या पुरवठ्याला येतात. खूपच चांगला उपयोग होतो. उगाच पेढे बर्फीचे नुसते पुढे येऊन पडले तर त्यातल्या काही गोष्टी खराबही होऊ शकतात आणि म्हणून प्रसाद म्हणून पुरणपोळ्या आणाव्यात, प्रसाद म्हणून खिचडी आणावी. हे नानांची जी योजना आहे ती खरोखरच फारच सुंदर आहे. आता महाशिवरात्रीचा उत्सव जो स्वामी भवनात आपण दरवर्षी संपन्न करतो त्यामध्ये सकाळी 7 मंडळं स्वामी स्तवन म्हणतो. तसाच आपला जो सांघिक जप आहे त्याच्या 5 माळा होतात. दरवर्षी जो जप दिला असेल तो म्हटला जातो आणि दुपारच्या वेळेला ओम नमः शिवाय या जपाने सारं स्वामी भवन आनंदाने फुलून येतं. यावर्षी आपल्याला असा उत्सव करता येत नाही, पण म्हणून फारसं वाईट वाटून घेऊ नका. काळानुसार आपल्याला बदलायला लागतं. काळाची पावलं बघूनच माणसाने नेहमी चालायचं असतं. करायचं आहे आनंदाने उत्साहाने, घरामध्ये उत्सव करायचा आहे. महाराजांकडून आपल्याला आशीर्वाद संपन्न करायचे आहेत. आपलं आचरण सातत्याने शुद्ध आणि पवित्र राहावं यासाठी आपल्याला ही उपासना करायची आहेत आणि या उपासनेतूनच आपण आनंदाचं साम्राज्य निर्माण करणार आहोत. आज आता महाशिवरात्रीच्या निमित्ताने स्वामींच्या चरित्रातले आपण 2 कथा बघूया. नंदरामजी सुंदरजी नावाचे गृहस्थ होते. त्यांना व्याधी जडली होती. अनेक व्रत, वैकल्य, उपास, तापास सर्व करून झाले. डॉक्टरी इलाज करून झाले
अनेकांचं मार्गदर्शन त्यांनी घेतलं, पण त्यांच्या असलेल्या आजारपणाला काही औषध मिळत नव्हतं आणि उतार पडत नव्हता. अखेर त्यांना एक दिवस एक व्यक्ती भेटली आणि त्या व्यक्तीने त्यांना मार्गदर्शन केलं की तू अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला जा. नंदरामजी अक्कलकोटला गेले. स्वामी समर्थांच्या सेवेत 2-3 दिवस त्या मठामध्ये राहिले. नंदरामजी सुंदरजी शिवभक्त होते आणि म्हणून सोमवार उजडल्यावर त्यांना असं वाटलं की शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यायलाच पाहिजे. आणि म्हणून मठात कुणालाही न सांगता ते शिवमंदिराकडे निघाले. मंदिराच्या पायऱ्यांशी आले तोच त्यांना तिथे पायरीवर श्री स्वामी समर्थ बसलेले दिसले. नंदरामजी सुंदरजींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि पायऱ्या चढून ते मंदिरात शिरणार. त्याच वेळेला स्वामी समर्थ म्हणाले की जा दगडाच्या देवाला भेट. नंदरामजींनी शब्द ऐकले पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मंदिरात जाऊन शिवपंडीचं दर्शन घेण्यासाठी ते उत्सुक झालेले होते आणि जाऊन बघतात तर पिंडीच्या ठिकाणी त्यांना श्री स्वामी समर्थ बसलेले दिसले. बाहेर वळून बघितलं तर पायरीवर स्वामी समर्थ आहेत, पिंडीच्या ठिकाणीही स्वामी समर्थ आहे असं दर्शन नंदरामजी सुंदरजी यांना झालं. आणि तत्क्षणी त्यांनी जाणलं की शिव आणि स्वामी वेगळे नाहीत. आता या कथेतून आपण काय शिकायचंय की महाराजांची उपासना, महाराजांच्या सेवेत सगळं असल्यानंतर परत मुद्दामून दुसरीकडे धाव करायची गरज नाही. सहजपणे जाता आलं, दर्शन घेतलं, हरकत नाही. पण अमुकच आहे म्हणून मला शिवाचं दर्शन घ्यायचंय आणि साक्षात स्वामींच्या सेवेमध्ये आहात तुम्ही. समजा तुम्ही एखाद्या कार्यक्रमात आहात, स्वामींचा कार्यक्रम चाललेला आहे आणि त्या सेवेमध्ये तुम्ही आहात, कार्यक्रमात तुम्ही काहीतरी जबाबदारी घेतली आणि तिथे तुम्ही काही काम करत आहात. अशा वेळेला आज सोमवार आहे आणि म्हणून मला शंकराच्या दर्शनाला गेलं पाहिजे म्हणून काम टाकून दर्शनाला धावू नका. जिथे आहात तिथे मन स्थिर करा. आता हे नंदरामजी सुंदरजी एरवी शंकराच्या देवळात जाऊन शंकराची उपासना करत होते. सगळं योग्य होतं, आवश्यक आहेत सगळ्या गोष्टी. पण जेव्हा साक्षात श्री समर्थांच्या बरोबर मठात होते, त्यांच्या सेवेत आले होते, त्यांच्या सेवेत राहिल्यानंतर त्यांना उतार पडत होता तब्येतीमध्ये, तरी देखील ते न जाणून दुसऱ्याच ठिकाणी त्यांचं मन धावलं. आणि म्हणून महाराजांनी हा चमत्कार घडवला. मी नेहमी सांगते की महाराजांच्या प्रत्येक चमत्कारामागे महान गहन अर्थ आहे आणि तो अर्थ जाणून तो आचरणात आपण आणायचा आहे. सहज शक्य आहे तेव्हा अवश्य मंदिरात जा, दर्शन घ्यायलाच पाहिजे. पण तुम्ही गुरु कार्यामध्ये आहात, तिथे महत्वाची जबाबदारी तुम्ही घेत आहात, अशा वेळेला ती सोडून दुसरीकडे तुमचं मन धावता कामा नये. मन स्थिर झालं पाहिजे. जे कराल ते तन्मयतेने करा. भारंभार उपासना करायची आणि मनात कुठे विश्वास नाही तर काय उपयोग नाही. नाना नेहमी सांगायचे की भक्ती वृक्ष नसावी, भक्ती बहरलेली असावी, रसरसलेली असावी. आणि म्हणून जिथे आहात तिथे स्थिर राहून त्याच ठिकाणी महाराजांना पहा आणि काम करा.
आपलं कर्तव्य कर्म करत राहायचं आहे, हे महत्वाची गोष्ट आहे. दुसरे असे शिवभक्त होते, गजानन त्यांचं नाव. रोज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला मातीत पाणी कालवून ते पिंडी बनवत आणि तिची पूजा करत. अनेक वर्ष सातत्याने त्यांचा कार्यक्रम हा चालू होता. अशा प्रकारे त्यांची भक्ती चालू होती. कर्मकांडातला हा एक भाग. अनेक वर्ष तेच करत आहेत. असे हे गजानन स्वामी समर्थांच्या दर्शनाला पण नेहमी येत असत. महाराजांनी जाणलं होतं की एकाच कर्मकांडामध्ये अडकून पडले आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढून खरी भक्ती काय, विशाल भक्तीचं रूप त्यांना दाखवलं पाहिजे. आणि म्हणून महाराजांनी एक दिवस गंमत केली. नेहमीप्रमाणे हे गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे होते. रांग बरीच मोठी होती आणि ह्या गजाननांचा नंबर खूपच लांब होता. आता रांगेत उभं असताना सूर्यास्ताची वेळ झाली. या गजाननाने लागली जवळ असलेली तिथल्या मातीमध्ये पाणी घालून पिंडी बनवायचा प्रयत्न करायला सुरुवात केली. पण पाणी जास्त झालं आणि त्याची पिंडी काही तयार होईना. माती घाल, पाणी घाल, कमी जास्त प्रमाण कर, असं करत राहिले, पण काही केल्या पिंडी तयार होईना. आता ही रांग पुढे सरकते आणि म्हणून शेवटी त्यांचा आला क्रमांक स्वामींच्या समोर आले. त्या दिवशी काय त्यांच्या हातून शिवलिंगाची पिंडी बनली नाही. मनात दुःख होतं की अरे आज आपला नियम टळला. आम्हाला पण वाटतं कधी उपास टळला की लोक हळहळतात, अरे अरे उपास मोडला. छोट्या गोष्टी आहेत आयुष्यात. उपास केला तर तो नीट केलाच पाहिजे, हे तेवढंच खरं आहे. बुद्धावरून काहीतरी खाऊ नका, एकदा ठरवलंय तो उपासच केला पाहिजे, चांगला कडक उपास केला पाहिजे. पण चुकून काय झालं किंवा तुम्ही महाराजांच्या उत्सवात आहात आणि तिथे प्रसाद आहे तो नाकारून उपास करू नका. आता या गजाननाला मनात वाईट वाटतंय आणि महाराजांच्या समोर उभे आहेत. महाराज एकच वाक्य बोलले, गजानना किती वर्ष माती चिवडत बसणार आहेस. फार गहन अर्थ आहे वाक्यामध्ये. किती वर्ष माती चिवडत बसणार आहे. दर वर्ष एकच गोष्ट करतो आहे. भक्तीच्या पायऱ्या आहेत, वर 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 तुमची भक्ती केली पाहिजे, ती विस्तारित झाली पाहिजे. आता हे शिवभक्त होते गजानन, एवढ्या वर्ष ही साधना केलेली होती आणि म्हणून महाराजांनी जे वाक्य उच्चारलं त्याचा गहन अर्थ त्यांनी जाणला आणि त्या दिवशीपासून हे कर्म काढणं सोडून ते पूर्णपणे स्वामींच्या भक्तीमध्ये रमले, स्वामींच्या सेवेमध्ये रमले. आता ही दोन उदाहरणं शिवभक्तीशी, शिवाशी संबंधित आहे म्हणून महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगितली. शिवाची पूजा म्हणजे मांगल्याची पूजा, पावित्र्याची पूजा. शिवाला पांढरा रंग आवडतो, शुभ्र. तसं आपलं हृदय स्फटिकासारखं शुभ्र होण्याचा प्रयत्न म्हणजे शिवाची उपासना, म्हणजे महाराजांची उपासना. आणि ह्याच्यावर आपला हा स्वामी समर्थ परिवार उभा आहे. जगातल्या, मी तर नेहमी म्हणते की जगातल्या प्रत्येक व्यक्तीने जर एक जरी गोष्ट साधीशी ठरवली की मी कधीही कोणाला फसवणार नाही, तरी जगातले सगळे प्रश्न सहज सुटतील. आणि म्हणून अशी माणसं निर्माण होणं विश्वाच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे की स्फटिकासारख्या स्वच्छ मनाची हृदय असलेले मानव
या पृथ्वी तलावर असंख्य संख्येने असावेत यासाठी प्रयत्नशील राहणे म्हणजे श्री स्वामी समर्थांची भक्ती साधी सोपी नाही. स्वामी समर्थांची भक्ती मिळणं हे भाग्य आणि ती कशा प्रकारे करावं याचं मार्गदर्शन मिळणं म्हणजे परमभाग्य. आणि हे परमभाग्य आपल्याला परमपूज्य नानांकडून लाभलेलं आहे. आपल्याला उत्तम मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि त्या मार्गदर्शनानुसारच आपण वाटचाल करत आहोत. असे भाग्यवंत आपण सर्वजण आहोत. आता शेवटी शिवरात्रीचा उत्सव आपण आपल्या घरी अत्यंत आनंदाने नानांचं स्मरण करून स्वामी समर्थांना अनन्य भावे शरण जाऊन स्वामींचा कृपा प्रसाद सर्वांना लाभावा यासाठी प्रार्थना करून संपन्न करायचं आहे. कृपा प्रसाद सगळ्यात महत्त्वाचा आहे, पण आम्ही दुसऱ्या प्रसादाचीच अपेक्षा करत राहतो. फक्त स्वामींच्या चरित्रात कथा आहे शेषाचार्यांची, सहज बोलता बोलता आठवण आली म्हणून सांगते. सर्वांना माहिती आहे, फक्त स्मरण करायला लागतं. शेषाचार्य स्वामींच्या शेजारी बसायचे. कधी कधी माणसाला ते भाग्य लाभलेलं असतं ते कळत नाही. आपल्या बाबतीतही तसंच आहे. साक्षात श्री स्वामी समर्थ सगुण रूपामध्ये स्वामी भवनामध्ये आहेत, पण तिथे गेल्यानंतर आम्हाला त्याची जाणीव राहत नाही. आम्ही दुसरीकडे भरकटत राहतो किंवा काहीतरी एखादी मनामध्ये छोटीशी कामना घेऊनच नमस्कार करतो. शेषाचार्यांचं तेच. 12 जण जे शेजारी बसतायत, केवढी मोठी परमभाग्याची गोष्ट आहे, केवढा मोठा महाप्रसाद आहे. पण त्यांच्या मनात यायचं की स्वामी समर्थ सगळ्यांना पेढे बर्फी वाटतात. ते जे समोर यायचं ते महाराज वाटून मोकळे व्हायचे सर्वांना. शेषाचार्य शेजारी बसले आहेत, पण महाराजांनी त्यांना कधी पेढा नाही दिला. यांना मनात वाईट वाटायचं महाराजांना. महाराज आपल्याला का देत नाही म्हणून शेषाचार्यांना वाईट वाटतं. पण विचारणार कसं, मागणार कसं. शेषाचार्यांना ती एक दिवस महाराजांकडे बर्फी मागितली आणि त्या दिवशी स्वामी समर्थांनी त्या क्षणाला त्यांच्याकडे पाठ फिरवली. आणि मग पुढची कथा तुम्हाला म्हणते की 2-3 दिवस महाराजांनी त्यांना दर्शनच दिलं नाही. का तर जाणीव व्हावी की तू काय मागतोयस, तू माझ्याकडे काय मागतोयस हे जाणीव होण्यासाठी. 3-4 दिवस जेव्हा दर्शन मिळालं नाही तेव्हा स्वामींचं सान्निध्य जे आपल्याला लाभत होतं ते किती महत्त्वाचं होतं याची जाणीव शेषाचार्यांना झाली. आणि म्हणून अखेर त्यांनी स्वतःला शिक्षा करण्यासाठी शेणाचे गोळे खायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला महाराज तिथे बाजूलाच होते, डोक्यावर पांघरून झोपलेले. त्यांनी आपल्या डोक्यावरचं पांघरून बाजूला केलं आणि खो खो हसले आणि त्यांना दर्शन दिलं. आता कशासाठी सांगितलं की महाराज आपल्याला काय देत आहेत ह्याची जाणीव सातत्याने आपण उपासनेमध्ये ठेवायची आहे. आणि ज्या वेळेला ही जाणीव तुमच्या मनामध्ये सातत्याने असते त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तुम्ही सुखी होता. म्हणून नाना नेहमी आनंदी असायचे. महाराजांचं सान्निध्य, महाराजांचा सहवास आणि म्हणजेच महाराजांची सेवा करता येणं. महाराजांची सेवा अनेक प्रकारे करता येते. प्रत्यक्ष तिथे जाऊन फक्त पादुकांवर अभिषेक केला म्हणजे झालं नाही.
माणसं धावतात, त्याच्याने नाही. महाराज तर सर्वत्रच आहेत ना. आणि म्हणून जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. आजूबाजूला जिथे जिथे अंधकार आहे, दुःख आहे, तिमिर आहे, त्या ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे. त्याच्यासाठी देह झिजवायचा आहे. या देहाच्या समर्पणातून प्रकाश उजळू दिशातून. स्वामींची भक्ती ही अशी आहे. या भक्तीतूनच तुम्ही फार मोठ्या उच्च पदावर आध्यात्मिक दृष्ट्या जाऊन पोचू शकता. आणि ते खऱ्या अर्थाने आयुष्याचं मानव जन्माचं सार्थक त्याच्यामध्ये आहे. मानव जन्म केवळ 2 वेळा जेवण, 3 वेळा जेवण, आराम, झोप, पैसा कमवणं, इकडे तिकडे फिरणं याच्यासाठी नाही. मानव जन्म कशासाठी आहे तर आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी मानव जन्म आहे. आणि म्हणून या मानव जन्माचं सार्थक आपण स्वामी भक्तीच्या मार्गातून माध्यमातून करू शकतो. आणि हा मार्ग आपल्याला मिळालेला आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे परमपूज्य दादांनी आपल्याला स्वामींची भक्ती कशी करावी हा मार्ग दाखवला आहे. या मार्गाने आपण जात आहोत. आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने आध्यात्मिक दृष्ट्या आपण आपली प्रगती करण्याच्या यात्रेला निघालेलो आहोत. ही महान यात्रा आहे. नानांनी जगन्नाथपुरीची यात्रा केली. हा जगन्नाथाचा रथ आहे. आणि या रथाबरोबर आपण चालत आहोत. हे अखंडपणे अनंतपणे आपण हा प्रवास करणार आहोत. आणि हा सारा प्रवासच आनंदाने फुरलेला आहे, आनंदाने भरलेला आहे. या आनंदाची उधळण करत करत आपण चाललेलो आहोत. परमपूज्य नानांनी गुरुपौर्णिमेच्या एका काव्यामध्ये सर्व दैवदेवता स्वामी समर्थांचं पूजन करण्यासाठी कसे आनंदाने जमले आहेत त्याचं वर्णन केलं आहे. त्या काव्यात नाना म्हणतात, येईल शंकर सदा शुभंकर पंचानन तो हरी, नृत्य करील तो प्रभू पुढेही घेऊन डमरू करी. डोळ्यासमोर चित्र आणा. स्वामी समर्थांचा गुरुपौर्णिमेचा महाउत्सव चालू आहे आणि साक्षात शिवशंकराचं नृत्य चालू आहे आणि डमरू वाजतोय. सद्गुरू श्री स्वामी समर्थ.